रात्री सुनेत्रा वहिनी साहेब या बारामतीमधनं या ठिकाणी मध्यरात्री इथे आल्या. पक्षाच्या संदर्भात त्यांची जी चर्चा झाली ती त्याप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत आणि अशा दुःखद प्रसंगी अजितदादा पवारांच्या संदर्भात काही जे प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या येतात तसं पाहिलं तर अजितदादा पवार हे एक एक मिनिटं महत्वाचा समजत होते त्यांच्या आयुष्यातला आणि त्याच्यामुळे त्यांच्याच बरोबरीने राहणारा त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार सुद्धा प्रत्येकाला मदत करणारं नेतृत्व आहे आणि त्यांना आयुष्याचा प्रत्येक वेळ समाजासाठी मार्गी लावायचा त्याच्या अनुषंगाने त्यांनी काल सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पक्षाने बोलवल्यानंतर इथे घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं म्हटलं जातं की एवढी काय नाही होती स्वतः शरद पवारांसारखे नेते स्पष्ट म्हणतात की मला तर काहीच कल्पना नाही तर ते नाराजी व्यक्त करू पाहतात. मला तसं वाटत नाही. त्या दिवशी म्हणजे काल मी त्या दिवशी काल पण मी त्या ठिकाणी त्यावेळी राज सावरण्याचा कार्यक्रम आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा जिल्ह्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे या पवार कुटुंबाला सतत कामामध्ये व्यस्त राहण्याची समाजाला सेवा करण्याची त्यांची परंपरा एक बैठक आणि या ठिकाणी मला बोलत असताना आपल्याला एवढंच सांगायचं की दादांच्यावर जो प्रसंग आला त्या प्रसंगाच्या अनुषंगाने वहिनीला धीर देण्याचं काम माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यांची मानसिकता नसताना सुद्धा पक्षाने सांगितल्यानंतर पक्षाशी विचारविनिमय केल्यानंतर वहिनी या मुंबईमध्ये आलेले आहेत आणि 3 दिवसाचा सावरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी 2 वाजता आज पक्षाची बैठक होते. त्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या वृत्तवाहिनीला सांगितलं आणि तटकरे साहेब सुद्धा त्या संदर्भात बोलले, प्रफुल्ल पटेल साहेब सुद्धा बोलले. आज या ठिकाणी आपल्याला एवढंच मला सांगायचं की ज्या मीडियामध्ये बातम्या उलटसुलट चालवल्या आहेत त्या बातम्यामध्ये जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार अजितदादा पवारांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नी करतात आणि त्या धर्मपत्नी करत असताना त्यांना सुद्धा समाजाची सेवा करायची आहे आणि पक्षाचा सुद्धा त्यांना आदेश लाखो कार्यकर्त्यांच्या ज्या विनंत्या आहेत त्या त्यांना स्वीकारत असताना त्यांना या पुढच्या काळामध्ये समोर गेलं पाहिजे असं असताना कुठेतरी आपलं नुकसान होऊ शकतं आणि मला वाटत नाहीये. मला तसं वाटत नाही आणि या विषयावर मी काय बोलणार नाही. परंतु आमचे नेते आहेत, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब आहेत. या संदर्भात त्यांच्या संदर्भात तिथे चर्चा झाली असेल. शरद पवार यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हा निर्णय घेतला असेल, त्यांना बैठका केल्या, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मी गेली 3-4 दिवस बारामतीमध्ये होतो. काल आम्ही संध्याकाळी उशिरा या ठिकाणी तिकडनं निघालो. वहिनी सुद्धा मध्यरात्री या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विचारविनिमय करण्यापेक्षा समाजाला दिशा देण्याचं काम जर माझा पक्ष करत असेल आणि मिनिटं आम्हाला जर तो सार्थकी समाजासाठी लावायचा असेल तर त्याच्यात काही चुकीचं आणि वावगं नाही. कैलासवासी इंदिरा गांधी गेल्यानंतर स्वर्गीय राजीव गांधींनी सुद्धा शपथ घेतली होती की काळाची गरज होती आणि या ठिकाणी ठाणे महाराष्ट्र सर्व परिसरामधल्या लोकांना सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये किंवा आम्हाला सर्वांना करायचं आहे. आता मला विचारायचं की शपथविधीचा जो सोहळा आहे तो साध्या पद्धतीने होईल. काल भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आपल्याला त्याप्रमाणे 2 वाजता बैठक होईल. त्याच्यानंतर जो निर्णय घेणार आहे ते आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यासाठीचे काही व्हिडिओ समोर येत आहेत. पत्रकार परिषद झाल्यानंतर एकूणच हे व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये केवळ अजित पवार पुढे असताना दिसतात. अजितदादांच्या मनात जे आहे ते सर्व आमदारांच्याही मनात तेच आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात ते आहे. नियतीच्या मनात जर असेल तर ते होईल. सर्वांच्या सुरू आहेत का प्रयत्न सुरू आहेत हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलण्यापेक्षा या संदर्भातला सविस्तर आमचे नेते मंडळी या विषयावर बोलतील. शरद पवारांना अंधारात ठेवलं असं वाटत नाही, त्यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचा कोणाला शरद पवारांना अंधारात ठेवून असा परस्पर निर्णय घेतला असं वाटत नाही की मला काही माहितीच नाही त्यांना अंधारात ठेवला. पवारसाहेब आदरणीय पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. परंतु सुनेत्रा ताई निघाले ह्या तुमच्या मीडियाने सर्व ठिकाणी दाखवलेलं आहे. पक्षाची माझी नेते मंडळी काय बोलले हे आपल्याला माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना आमची नेते मंडळी भेटली याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी वेळेत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिनिटाला आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. संदर्भात काय माहिती आहे होणार आहे की नाही?
त्या विषयावर मी बोलणं बरोबर होणार नाही.